जागतिक रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचे महानायक सर चार्ली स्पेन्सर चॅप्लिन यांची 137वी जयंती छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली। ज्युनियर चार्ली फाउंडेशन तर्फे या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना चार्लीनं गुलाब देऊन वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चार्ली चॅप्लिन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी फाउंडेशनच्या कलाकारांनी चॅप्लिन यांच्या अजरामर मुद्रा आणि त्यांचे सिग्नेचर स्टाईलचं सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली। केवळ मनोरंजनच नव्हे तर चॅप्लिन यांच्या जीवन प्रवासातून मिळणारा संघर्षाचा आणि आनंदाचा संदेश या निमित्तानं नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला। सामाजिक बांधिलकीचा वारसा ज्युनियर चार्ली फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कला आणि सामाजिक कार्याची सांगड घालत करत आहे। चार्ली चॅप्लिन जयंतीनिमित्तानं संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली। चार्ली चॅप्लिन यांनी हसवता हसवता जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं आणि तोच वारसा पुढे नेण्याचा चार्ली फाउंडेशनचा प्रयत्न आहे, अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली। तर चार्लीच्या वेशभूषेत सुमित पंडित आणि सोमनाथ स्वभाव यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये रस्ते वाहतूक सुरक्षा नियमांची जनजागृती केली। तर नियम तोडणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्याऐवजी गुलाबाची फुलं देत वाहतूक नियमांचं महत्त्व पटवून देण्यात आलं। या मोहिमेतून नागरिकात वाहतुकीचे हे करणार आहे आपण। वाहतूक नियमन करून वाहतुकीचे जे नियम पाळायचे आहेत याबाबत जनजागृती चार्ली चॅप्लिन यांच्या मार्फत करण्यात येणार आहे। तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की वाहतूक नियम पाळून वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही अशी सर्व वाहन चालक हे करतील याची खात्री बाळगतो।